नमस्कार. मी गीता पाटील. मी शहरात राहते, पण माझा बाकीचा परिवार गावाकडे असतो. माझं गाव स्वच्छ, सुंदर आणि तंटामुक्त गाव. पण माझ्या गावात त्याच अंधश्रद्धेचा डोंगर आणि त्यातच माझ्या बहिणीचा मृत्यू झाला. का तर तिला डाकीत ठरवण्यात आलं. एकदा तिचं खूप पोट दुखत होतं. ती जोरजोरात ओरडत होती, आई आई माझं पोट दुखतंय ग, मला कुठेतरी ने, काहीतरी कर. पण त्या लोकांनी तिला दवाखान्यात न नेता एका देवकर्णीकडे नेण्यात आलं. देवकर्णी? काय असते ही देवकर्णी? विश्वास बसतो तुमच्या या गोष्टींवर? आहे तुम्हाला विश्वास? असंच काहीतरी माझ्या बहिणीच्या बाबतीत घडलं. तिला देखील देवकर्णीकडे नेण्यात आलं. ती देवकर्णी सांगणार तरी काय हो? माई माझं हे हरवलंय, माझं ते हरवलंय. आज या बाईच्या अंगात येणं, उद्या त्या बाईच्या अंगात येणं, असंच काहीतरी ना? नाही हो, माझ्या बहिणीच्या अंगात तीळ मात्र देखील ताकद नव्हती. रक्त तीळ अटत होतं. अहो तुम्ही विचार करा ना, ज्या मुलीच्या अंगात रक्तच नाहीये त्या मुलीच्या अंगातले आतडे ओढता येतात का? तेव्हा मी आणि माझे वडील गावाकडे गेलो. माझ्या वडिलांनी तिला विचारलं, तुला नेमका काय त्रास होतोय, तू सांग मला. ती म्हणाली, बाबा हो, सगळे म्हणतात इथल्या देवकर्णीने माझ्यावर करणी केली आहे बाबा. नाही हो बाबा, मला खरंच खूप त्रास होतोय, मला दवाखान्यात न्या. देवकर्णीने जे सांगितलं तेच खरं, असंच काहीतरी ना? नाही हो. तेव्हा आम्ही तिला लगेच दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले इथे लास्ट स्टेज आहे. तिला देव देखील वाचवू शकणार नाहीये. हिला. तिच्या अंगात थोडी सुद्धा ताकद नव्हती. डॉक्टर म्हणाले, कुठे होतात तुम्ही इतके दिवस? काय करत होतात? कळत नव्हतं तुम्हाला? तिला कावीळ झाला होता तिला. त्या दिवसानंतर ती आमच्यात फक्त 15 दिवस जगली. ती आमच्यात. आणि त्या अंधश्रद्धेपायी सोडून गेली ती आम्हाला. त्या अंधश्रद्धेपायी सोडून गेली होती. काळी माती खाई तोंडातून पांढरा फेस काढी आपल्या लेकरा बाळातले खाईन काळी माती
पांढरा भेस आपल्या लेकरा बाळात निखाई आठवलं आठवलं मोना 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 लुलीबाई मैं लुलीबाई है मैं त्या पाण्यावरची लुलीबाई है पर लुलीबाई तर तो वाचलेली म्या म्या कोण है हाँ म्या म्या डाकीन आहे म्या डाकीन आहे म्या पोरं बाळं खाणारी डाकीन आहे म्या डाकीन आहे म्या डाकीन नाही साहेब नाही तुझ्याला मी पुण्या इकडे नाही सोडलं पुण्या मोटारीतून नाही उचललं की मोह लेकरू आहे साहेब मोह लेकरू आहे काही मोगरा देवीच्या आणि मरियाच्या कृपेने नवसाने झालेलं मी काही आहे साहेब मी काही मीना साहेब तुझ्यासाठी लय समान बघितली होती बघा म्हणलं होतं होईल डॉक्टर इंजिनियर नंतर होईल पुणे अंगणवाडीची मास्तरी माझी सगळी स्वप्न तुटली हो माझी सगळी माझ्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आता डॉक्टर म्हणा इंजिनियर म्हणा पुणे अंगणवाडीची मास्तरी म्हणा माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला हो माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला आता माझ्या घरच्यानी मला लय मारलं मिरची घालू मारलं तर माझा नवरा मला म्हणतो तू डाकीन आहे तू जकीन आहे भूतीन आहे निघ या घरातून खबरदार याद राख पुन्हा माझ्या कांड्यावर आलीस तर आणि उचल त्या पाण्यातल्या काठीला बाल पोटावर माकडी निघाली आणि चढ झाडावर सर असं म्हणतो आणि फिरा रानामुळे दोघी मिळून कंदमुळं खाऊन राहायला जागा नाही मिळाली तर साईंद्राच्या बिळात घर करून राहा असं म्हणतो तो काय फरक पडतोय नाहीतरी मी तुम्ही दाखीनच हाव ना हे बघ तिचा आवाज येते ना तुला गव्हाची भूक येतात तुझ्या लेकराला मारायला सोबत गाठोटे काठ्या बी आणलेत तुझ्या लेकराला मारायला त्यांच्या तावडीतून तुला सुटायचं असं झालं का जगला साहेब एवढा मला म्हणत होता ना डाकीन आहे होय साहेब म्या डाकीन म्या नमस्कार, इन्स्पेक्टर गायकवाड. मी आणि माझा हेड कॉन्स्टेबल जाधव जवळच्याच एका गावामध्ये तंटामुक्ती कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जीपमधून जात होतो. तेवढ्यात एक बाई आगावडा करत आमच्या जीपच्या बोनेटवरून आदळली. काही गावकरी तिचा पाठलाग करत होते. दगडांचा वरच्या तिच्या अंगावरती चालू होता. काही काळाच्यातच मी गाडीतून खाली उतरलो आणि म्हणालो, अरे काय चाललं तिकडे, हा काय प्रकार चालू आहे? लाज नाही वाटत का तुम्हाला? एका लाचार स्त्रीला दगडामध्ये घसताना? तेवढा गावकरी समोर आले आणि मला म्हणाले, साहेब हिला आमच्या ताब्यात द्या साहेब. हिला आमच्या गावचा जवान गडी खाल्लाय साहेब. ही काळी जादू करते साहेब. ही चटकी नाही काठी नाही साहेब. हिला आमच्या ताब्यात द्या. आम्ही हिला चांगला धडा शिकू. अरे पण तुम्ही कोणाला धडा शिकवणार आहे? हिला शिक्षा देणार आहे? हिने जर काही गुन्हा केला असेल तर त्यासाठी न्यायालय आहे, पोलीस स्टेशन सुद्धा आहे. आणि हे सर्व ठरवणारे तुम्ही कोण आहात? तेवढ्यात एक बाई समोर आली आणि मला म्हणाली, साहेबीनं माझा पोटा गोळा खाल्लाय साहेब. साहेब ही काळी जादू करते. ही चटकी नाही साहेब, ही टाकी नाही. हिला आमच्या ताब्यात द्या. लाज नाही वाटत का? एक स्त्री असून एका स्त्रीवर अत्याचार करताना खर तर तुम्हीच त्याचं संरक्षण करायला पाहिजे. जाधव,
या बाईला उचला आणि गाडीमध्ये बसवा आणि ताबडतोब इस्पितळात पोहोचवा. आणि हो, तुमची काही तक्रार असेल तर उद्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन नोंदवा. मग आम्ही ठरवू की हिला काय शिक्षा द्यायची ते. आणि त्यासाठी न्यायालय सुद्धा आहे. एवढं गावकरी माझ्या गाडीला घेराव घालतात आणि म्हणतात, साहेब हिला आमच्या ताब्यात द्या, हिला आमच्या ताब्यात द्या, नाही तर नेहमी हात पडेल साहेब तुम्हाला. तेवढं मी माझी बंदूक काढली आणि हवेत गोळ्या झाडल्या, काढ काढ. सगळे पळून गेले. मग आम्ही त्या बाईला घेऊन इस्पितळात गेलो. असे 151 गाव आम्ही टाकीन मुक्त केली आहेत आणि त्यासाठी मला राष्ट्रपती पुरस्कारही प्राप्त आहे. जय हिंद. काय म्हणता साहेब? अरे वा, 2014च्या मंत्रिमंडळात आमचा नंबर लागणार. धन्यवाद धन्यवाद. पण ते आमचं तेवढं काम करत आहे. अहो, आदिवासी लोक जोडे मारतील आम्हाला. हो, धन्यवाद साहेब. अहो, तुमच्या जीवावरच तर उड्या मारतो. नमस्कार, मी बाबूराव गेडा, भीमराव गेडाबांचा पंतू. विरोधक मला थट्टेनं गेंडा म्हणतात. गेंडा, रान गेंडा. पण मीही त्यांना ठणकावून सांगतो, अरे मी रान गेंडा नाही तर पान गेंडा आहे. रान गेंड्यापेक्षा पान गेंडा कधीही दुसरा असो. आपल्याच आदिवासीतून, आपल्या आदिवासी समाजातून आलेला, बालपणापासून समाज कार्य करता करता कधी मंत्री झालो हे कळत नाही. खरं सांगू म्हणजे खरं तर मला या भानगडीत पडायचंच नव्हतं. पण संघर्ष आमच्या 5वीला तुझे गोळाभर अन्नासाठी, तुकड्याभर मांसासाठी, वीजभर लंगोटासाठी, हातभर पोपटासाठी आणि घोटभर पाण्यासाठी सुद्धा मारामाऱ्या, भांडणं, संघर्ष हे सारं सहन होण्यासारखं नव्हतं. म्हणून आदिवासी विकासाचा वसा घेऊन राजकारणात होत. आदिवासी समाजाच्या समस्या सरकारच्या कानी कपाळी बोलून सांगितलं. काही मागण्या पत्रातही पाडून घेतल्या. आदिवासींसाठी संघर्ष करता करता आदिवासींचा विकासही झाला पाहिजे. तळागाळातला उपेक्षित आदिवासी सर्वोच्च पदावर पोहोचला पाहिजे. शिक्षण घेऊन त्याला समाजाची उन्नती, प्रगतीसाठी झटलं पाहिजे. असा आमचा आदिवासी बांधव, ज्याला इतर समाजाला ज्या सुखसुविधा मिळतात त्या मिळत नाहीत, त्या आमच्या सर्व सुखसुविधा आदिवासीच्या वाट्याला आल्या पाहिजे. त्यासाठी मग ते शिक्षणाच्या असो, मोफत शिक्षणाच्या असो, पिण्याच्या पाण्याच्या असो, विद्युत असो, कोणतीही सुविधा असो, ती आदिवासी पर्यंत पोहोचली पाहिजे. नव्हे, या सुखसुविधा आदिवासीच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचाव्यात म्हणून सरकारकडून मिळणारा प्रत्येक पैसा न पैसा आम्ही त्याच कार्यासाठी खर्च करीत आहोत. आमचा आदिवासी बांधव सुधरू लागलाय. सुधारणेचं नव चैतन्य त्यांच्या संचारात आहे. श्रद्धा अंधश्रद्धांचा पगडा हळूहळू क्षीण होत आहे. रूढी परंपरातून आमचा आदिवासी बांधव बाहेर पडू लागला. आम्ही पाहिलं, आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं.
151 पाड्यामधल्या डाकिणीच्या प्रथा बंद झाल्या. हो, तिथल्या पोलीस पाटलांनी तसं लिहून दिलंय. सरकार दरबारी तशी नोंद सुद्धा झाली आहे. खरं तर मंडळी, या श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, विश्वास, अंधविश्वास हा त्याच्या भावनेचा प्रश्न आहे. युगाच्या आरंभापासूनच आमचा आदिवासी बांधव त्यात अडकलेला आहे. त्या रूढी परंपरातून तो मुक्त व्हावा म्हणून आम्ही आमच्या लोकांचं, आदिवासी बांधवांचं प्रबोधन करीत आहोत. असो, आमचा आदिवासी बांधव सुधारत आहे, त्या सुधारणा होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आणि हा ज्याच्या त्याचा जरी भावनेचा प्रश्न असला तरी सुद्धा सरकार मार्फत त्यांच्या सुधारणासाठी काहीतरी ठोस कार्य करावं, यासाठी आम्ही रात्रंदिवस खटत आहोत. खरं म्हणजे आमचा आदिवासी बांधवाच्या विषयावर कितीही बोललं, काहीही बोललं आणि केव्हाही बोललं तरी न संपल्यासारखं आहे. मंडळी, माझं हे मारुतीच्या शेपटासारखं लावणारं भाषण मी इथेच आटोपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बोला आपण. नमस्कार, मी धनराज भीमराव उरवते, गाव गादीपूर, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथील रहिवासी. मी आदिवासी समाजाचा, पण त्यातल्या त्यात तुच्छ समाजला जाणारा आदिवासी गोंड समाजाचा. मी आता इथे जे पाहिले, ऐकले, डाकीण नावाची प्रथा, ती आमच्यात आहे, पण ती थोडी वेगळी आहे. आमच्यामध्ये बेचावरी सोजित असं ठरवण्यात येतं, आणि तो ठरवणारा तो भगत, कठोर भगत. तो सांगतो की ही बाई भूती नाही, डाकी नाही, हिला गावात राहण्याचा काही अधिकार नाही. तिला मारलं जातं, समाजातून बाहेर काढलं जातं. हे सर्व मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या आईला त्या कठोर भगतकडे नेण्यात आलं होतं. त्याने तिला डाकीन सोजे ठरून गावातून काढलं. तिला गावातून काढल्याचं दुःख नव्हतं, दुःख होतं तर आपल्याच नवऱ्याने घरातून गावाबाहेर काढल्याचं. तशीच तिथून मला घेऊन निघून गेली. मला लहानाचं मोठं तर केलं, पण आजही माझं लग्न होत नाही. मी एका डाकिनीचा मुलगा आहे ना, असंच म्हणतात मला सगळेजण, डाकिनीचा मुलगा. पण नाही, मी डाकिनीचा मुलगा नाही. हे थांबवलं पाहिजे. थांबवावं साहेब, हे कोणीतरी थांबवाय. मी डाकिनीचा मुलगा नाही. सोयराम गणेश रामराव, वय वर्ष 40. घरी शेतीवाडी भरपूर, मला गले लठ्ठ पगार, पण तरीही माझं अजून लग्न झालेलं नाही. घरी आम्ही 4 माणसं, मी आणि मी जेव्हा माझ्या कचेरीत जातो ना, तेव्हा एक जण माझ्याकडे पाहून अशी टाळी वाजवतो, अशी. तर लगेच दुसरा म्हणतो कसा, काय गणेशराव, यंदाच्या वर्षी तरी पिपाणी वाजणार आहे का तुमच्या घरी, का दरवर्षी सारखं नेहमी आपलं. सला तेव्हा चीड येते स्वतःवर. वाटत सगळं संपून टाकावंय. मला अजूनही आठवते ती काळी रात्र. बाळ गणेश
शांतपणे आपल्या आईच्या कुशीत पडला होता. अचानक 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 आमच्या घराबाहेर सगळ्या गावातले गावकरी जमा झाले आणि म्हणू लागले, अरे अरे या घरात डाकीन राहतीया, डाकीन जी आपल्या गावातल्या लेकरा बाळासनी खातिया, त्याच्यावर करणी करतिया. हिला या घरातनं बाहेर काढा आणि घेऊन चला त्या भक्ताकडं, काढा हिला घराच्या बाहेर आधी. असं म्हणून ते आमच्या घरात शिरले. माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईला परपडत तोडत त्या गावातल्या भक्ताकडे त्यांनी नेलं. ती जीवाच्या आतंकाने ओढत होती, मी डाकीन नाही म्हणून. पण तिचं कुणी ऐकत नव्हतं. जेव्हा त्या भक्ताकडे तिला नेलं, तो भगत काय म्हणाला, ही डाकी नाही, हिला चित्ता ठेवायचा नाही, हिला इथं ठेचाय पाहिजे, नाही तर गावात महामारी फैलल, आपल्या गावातली सगळी लेकरं बाळ मरतील. ठेचायला मारायला असं म्हणून तिच्यावर काट्यांचा, दगडांचा, लाता बुक्यांचा वर्षाव सुरू झाला. त्यातच तिचा अर्थ झाला. गेली सोडून ती मला, गेली सोडून. हे सगळं माझ्या वडिलांनी पाहिलं आणि त्यांना अटक आला. तेही निघून गेले, सोडून गेले आम्हाला, सोडून गेले. अरे आम्ही डाकिनीची मुलं म्हणून आमची लग्ने होत नाहीत. एक दिवस माझी बहीण बाबा लगीन करत गावाच्या वेशी बाहेर गेली, परत कधी आलीच नाही. अरे त्या शासनाने कायदे केले ते फक्त कागदपत्रांवरच, पण आजही काही खेडेगावात ही अंधश्रद्धा सुरू आहे. त्यात बळी जातो तो आमच्यासारख्या सर्वसामान्यांचा. नाही, मी डाकिनीचा मुलगा नाही हो, नाही, मी डाकिनीचा मुलगा नाही हो. मी चंपालाल महाराज, माझं गाव जिल्हा नंदुरबार, तालुका शिरपूर, गाव सांगवी, पाडा ओरापाणी. काय म्हणता ओरापाणी म्हणजे काय मंडळी, तुम्हाला माहितीये का ओरापाणी म्हणजे काय ते? कसं माहिती असेल सांगतो ना मी. ओढा म्हणजे ओढा आमच्या भाषेत. ओढ्याच्या पाण्या पलीकडचा पाडा म्हणजे ओढा पाणी पाडा. हो मंडळी, माझ्या पाड्यापर्यंत येण्यासाठी मंडळी तुम्हाला माहितीये का 2 ओढ्यापर्यंत, हो 2 ओढ्यात गुडघ्यापर्यंत पाय भिजून यावं लागतं. हो खरंच मी महाराज आहे बरं का? वाटत नाही माझ्याकडे पाहून? कसं वाटेल? तुम्हाला माहितीये, तुम्हाला एवढंच माहितीये की महाराज म्हणजे काय? खूप म्हातारा झालेला, त्याची पांढरी काळी वाढलेली दाढी, त्याचं तरी वाईट वागणं, विचित्र बोलणं, सगळं तसं विचित्र असतं ना. पण नाही म्हणलं, माझं तसं बिलकुल नाही बघ. मी आपला साधा, तसं जरी माझ्याकडे काही नसलं तरी मंडळी माझ्याकडे मोबाईल आहे, साधा आहे हो. पण तुम्हाला जर मला भेटायचं असेल, माझी अपॉइंटमेंट जर घ्यायची असेल ना,
मी मोबाईलवर संपर्क करू शकता कधीही. घ्या माझा नंबर घ्या. नाही 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 नाही, गैरसमज करून घेऊ नका मंडळी. गैरसमज बिलकुल नको, अजिबात नाही. मी दाखील काढत नाही, दाखील सांगत पण नाही. कशाला दाखील काढू अहो मी? कशाला उगाच नुसती तोमत लावताय हा? अहो तुम्हाला सांगतो, पोलिसांना आम्ही अगदी शपथपूर्वक शपथपत्रावर लिहून दिलंय. हो, आम्ही दाखील काढत नाही, यापुढेही कधीही काढणार नाही. नाही, अजिबात नाही. अगदी आमच्या देवमोगरा माते शपथ. देवमोगरा माता काय म्हणतात? देवमोगरा माता. अहो देवमोगरा माता म्हणजे आमच्या आदिवासी समाजाचं आराध्य दैवत आहे. हो, अहो देवमोगरा माता म्हणजे प्रत्यक्ष आमची अन्न देवता आहे. आमची ही ज्वारीची देवता आहे. प्रत्यक्ष जोहरा माता. खरंच मंडळी, अहो मला मोगरा माता प्रसन्न आहे. खोटं बोलत नाही मी. मला साक्षात्कार झालाय मातेचा. हो हो, आठवत आहे ना मला. मी बघा बहुतेक 7-1 वर्षांचा, हो त्यावेळेस मी 7 वर्षांचा होतो. म्हणजे गावातल्या काही मुलांबरोबर ढोरं चारायला गेलो होतो. ढोरं चारता चारता एकदा अचानक मला गाढ झोप लागली. आणि झोपेमध्ये काय तर मोगरा माता आली. तेव्हापासून मोगरा माता अगदी रोज बरं का न चुकता माझ्या स्वप्नामध्ये येते. हो, स्वप्नात मी तिच्या जवळ बसलेला दिसतो. माता मला 4 गोष्टी सांग. माझ्या डोक्यावरून हात फिरवताना दिसते मला माता. मंडळी, आज मी 35 वर्षांचा आहे. गेली तब्बल 28 वर्ष, हो 28 वर्षांपासून मोगरा माता अगदी रोज माझ्या स्वप्नामध्ये येते. हा, मी आधी खूप घाबरायचो. म्हणजे या स्वप्नामुळे वारंवार आजारी देखील पडायचो. मग काय, मग एकदा माझे आईबाप, हो आईबाप, माझे आईबाप एकदा मला सागर बाबाकडे घेऊन गेले. तेव्हा त्यांनी सांगितलं, हो ह्याच्या या मुलाच्या स्वप्नात जी बाई येते ना ती प्रत्यक्ष मोगरा माता आहे. झालं हे लोकांना समजले. तेव्हापासून यायला लागले लोक आपली नळ घेऊन. ऐका मंडळी, कुणी काय म्हणते, बाबा माझा बैल हरवलाय, बाबा 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 माझी म्हैस ऐकली आहे, बाबा बाबा माझा दादला लई दारू उठते बाबा, काहीतरी उपाय सांगा बाबा. बाबा बाबा माझे पोचूच होत नाहीये बाबा, माझे पोचूच होत नाहीये बाबा. मंडळी, मी मोगरा मातेचं नाव घेऊन मातेच्या नावाने दोरा बांधतो. मातेला गाराणा घालतो. माते, आई आई मोगरा माते, तुझ्यावर ते सत्व असेल तर या बाईची पूछ उजवू दे. तिच्या छातीचा पाहणा फुटू दे. हे हा धागा घे, जा कल्याण हो, तुझं काम होईल. पण जर तू पुण्य केलं असशील तरच तुला माता पावेल, नाहीतर भोग तुझ्या कर्मांचे. दुसरं काय, कसं आहे मंडळी, मी फुल गॅरंटी कधीच देत नाही. काहींचं काम होत आहे, काहींचं काम होत नाही, तर मी काय करणार ना. अहो माझं काम फक्त आहे हात जोडून देवीला गाराणं घालणं. बाकी सगळी मातेची मर्जी असते. जे काही असतं ते सगळं मातेचं असतं. बघ नाही नाही, गैरसमज परत करून घ्या. गैरसमज करून घेऊ नका. माझ्या कामावर पूर्ण विश्वास आहे, अगदी पक्का विश्वास आहे. मला मोगरा माता दिसते. खरंच मला मोगरा माता दिसते बरं का. पण तेव्हा मी घुमत नाही, इतर भक्तांसारखा आरडाओरडा देखील करत नाही, अगदी थरथरही कापत नाही. हो, मी फक्त आणि फक्त देवीचं काम करतो. देवीपर्यंत मंडळी सर्वांचं गाराणं होतो. समजा मी नाही दिला गंधा दोरा, मी जर नाही सांगितलं झाडपाला तर येतील का लोक माझ्याकडे? येणार नाही. अहो लोकांची आजार अडचण काढली, नळ सारली म्हणून 5, 10, 50 रुपये मला भेटतात. त्यावरच माझं कुटुंब चालतं ना.
मंडळी 2 मुलं आणि 4 मुलींचा बाप आहे मी. अहो मी असं काही बाई सांगितलं नाही. जातील ना दुसऱ्या भक्ता केलं सांगतील मग गावावर वाडीतांडावर ओरडून याच्यावर मोगरामाचा कोप लिहे हो म्हणून. मग मी खाऊ काय? पोसू कशी झोपडीत जा तोंड? माझी झोपडी होत पडेल ना. अशा फुकट तत्वाच्या माणुसकीच्या गोष्टी मी करणार नाही. फुकट टाचा घासून घासून मी म्हणणार नाही. पटत नाही आपल्याला मंडळी, पटत नाही असं. म्हणूनच मंडळी तुमच्यासाठी काढीन, तुमच्यासाठी डाकीन नक्की काढीन. पण इतरांना कुणालाही सांगू नका. काय ना मंडळी, ही लस्ती लफडी नको तो मागे पोलिसांची. नाही मी नाही, फक्त मीच नाही, तुम्हाला कोणताही बोगस सांगणार नाही. मी डाकीन काढतो हा म्हणून लक्षात घ्या. म्हणून सांगतोय, ऐका, तुमच्यासाठी मी डाकीन काढीन. सांगीन ज्या संकटाचं कारण काय आहे ते, कोण ती चांडाळेल. हो मी सांगेन. घ्या मंडळी, माझा नंबर घ्या, नाव लिहून घ्या. मी चंपालाल भगत. जय मोगरामाता मंडळी, जय मोगरामाता. वनसिंग वळवी, गाव धडगाव, जिल्हा नंदुरबार. आरोपी क्रमांक 1 केलीबाई पटले खून खटला. नाही, मी केलीबाईला मारलं नाही. मी कोर्टात असं सांगितलं, कारण खरंच मी केलीबाईला मारलंच नाही. मी मारलं ते डाकिणीला, पोरं खाणाऱ्या भुतिनीला. गावातली पोरं खाणाऱ्या भुतिनीला मारणं काही पाप नाही आणि गुन्हा तर मुळीच नाही. आज माझं पोर खाल्लं, उद्या दुसऱ्याचं खाईल. एकटा नाही, सगळ्या गावाचा पाठिंबा होता मला. माझा किस्सा, हो माझा किस्सा. एकदम जवान पोरगा, सतत हसत राहायचं, कुणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही. पण एके दिवशी अचानक तडफडून गेला. त्याचा घासून तोंडातून फेस येऊन गेला. माझा कृष्ण तवाच म्हणलं, कोणीतरी याच्या मौतीचा मंत्र म्हणला असं. मग घेतलं गावकऱ्याला सोबत आणि गाठलं भक्ताला, चंपालाल महाराजाला. त्याला म्हणलं, सांग त्या डाकिणीचं नाव सांग. माझ्या पोराला खाणाऱ्या डाक्या चांडाळीचं नाव सांग. किती पाहिजे तितके पैसे घे. चंपालालने ज्वारीचे दाणे मांडले, मंत्र म्हणले आणि डाकिणीच्या घरच्या खाना खुणा सांगितल्या. त्या सगळ्या खाना खुणा त्या पटल्याच्या घराची मिळत्या जुळत्या होत्या. त्याला मी काय करू? मला फक्त नाव पाहिजे होतं, त्या टाकिनीचं नाव पाहिजे होतं. माझ्या पोराला खाणारी त्या चांडाळीचं नाव पाहिजे होतं. नाही, मी कुणाचंच काही ऐकून घेणार नाही. मला दंडाची भरपाई नको. माझ्या किसनाच्या मोतीची काय भरपाई देणार तुम्ही? त्या पटलेच्या केलीला जाती बाहेर काढून चालणार नाही. त्या नागिनीला ठेचाया पाहिजे, तिला ठेचला पाहिजे. मी काय करू तिचा नवरा आंधळा असला तर? मी काय करू तिच्या लेकरा बाळांचे? मला फक्त माझ्या लेकराच्या मावतीचा बदला पाहिजे. केले तू कुठे गेला? सातपुड्याच्या जंगलात नाही तर सागवडाच्या जंगलात मी तुला शोधून काढणार आणि तुला कापणार.
सापडली एकदा ती. त्या रेखा वसावीच्या झोपडीमध्ये टोंड पीत बसली होती. लेखीनं धाडला निरोप, केली आल्याचा. हातातलं काम तसं टाकलं, गेलं कडक, शिरलं रेखाच्या झोपडीमध्ये, काढलं ढाकिनीला बाहेर, नेलं जंगलामध्ये आणि 10 तुकडे केले त्या खांबीडीचे. मंत्र म्हणणारं तोंड खडा वेगळं केलं. का? हो, माझ्या लेकराला खाणारे दात दगडाला ठेचून ठेचून काढले. हो, मी आरोपी. मी मारला गेली बायला, मी मारला टाकीनीला, मी मारला भुतीनीला, मी संपवलं तिला. हो, मी संपवलं. निर्मला पटले. आई गेली, ती परत कधी आलीच नाही. एकदा गेली कायमची. 16 तारखेला सकाळी माझी आई केलीबाई पटले, गाव मानपी खुर्द, तालुका धडगाव. सकाळी आई घरातली कोंबडीची 4 अंडी घेऊन त्या बदल्यात मीठ आणण्यासाठी जवळच्या बाजारात गेली. ती परत घरी कधी आलीच नाही. रात्रभर आम्ही यायची वाट पाहून उजाडल्यावर पाड्यावर गावात सगळीकडे चौकशी केली. एक दोघांनी तिला जंगलाकडे जाताना पाहिल्याचं सांगितलं. एका हलकटाने तर हेही सांगितलं की तुझ्या आईला आम्ही उठ्या अंगाने नदीवर आंघोळ करताना पाहिलं. तो नीट ती कुठं गेली हे सांगण्यापेक्षा ती आंघोळ करताना कशी दिसत होती याचं चिपळे वर्णन करत होती. मग गेलो मी आणि माझा लहान भाऊ संतोष रेखा वसावीच्या झोपडीत. तिला विचारलं पण ती काहीच बोलली नाही. माझ्या लक्षात आलं ती नक्की काहीतरी लपवत होती. हो, ती नक्कीच काहीतरी लपवत होती. मी पोलीस पाटलांकडे खबर केली. 10-15 दिवस आम्ही दोघं बहीण भाऊ त्या जंगलात वन फिरून आमच्या माईला शोधलं. हो, पुणे जनावरांनी ओढून तर नेले नसेल म्हणून झाडपाला बाजरा सारून पाहिला. हो, डोंगर तरी आकडी कपारीत आम्ही आमच्या माईला शोधलं. परत आली ती घरी. एके दिवशी धडगाव पोलीस चौकीचा अंमलदार आला. चला धडगावला प्रेत ओळख. समोर तांबडा टॉवेल माईने कमरेला गुंडाळलेला. ब्लाऊजही तेच फिटलेलं. मी सुद्धा बजावत होती. ही कापड माझ्या माईची. हो, आणि ही आई नसावी. ही आई नसावी. तेवढ्यात संतोष प्रेता शेजारी कापून टाकलेला हात आणि जोरात आंबरडा फोडला. हो, ही आपली माई ग. बगीच्या हातावर गोंदले केली काही. चांडाळांनी तुकडे तुकडे केले होते. हो, माझ्या माईचे.
दात माझ्या मायची का तर म्हणे त्या दाताने तिने माणूस खाल्ला. त्या वनसिंग वळीचा जवान पोरगा खाल्ला. गाव साधला त्या वनसिंगानं. घात केला घात. संपवलं माझ्या माईला. काय कर दोघं बहीण भावानं आणि आंधळ्या बापानं तक्रार दिली पोलीस सिंग वळवी माझ्या माईला टाकीन काढणारा तो चंपालाल महाराज गावचा पोलीस पाटील संशयित म्हणून. पण काय फायदा हो त्या समोरच्या पैशावाल्या लोकांनी पुढाऱ्यांचे पोलिसांचे खिसे भरले. माझ्याजवळ पैसा नाही. काय करू कलेक्टर साहेब मी? माझ्याजवळ पैसा नाही. ते तपासही करत पोलिसांनीच पुरावे नष्ट केले. ते गावात आले त्या वनसिंग वळवीकडे बसून दारू पिलं कोंबड्या खाल्ल्या. मी विचारलं माझ्या मायच्या कुणाचं काय झालं? तो म्हणतात दारू दे कोंबडी दे. म्हणजे हो त्यांना हे सगळं कुणी जवळ करत नाही आहात. कुणी ऐकत नाही आमचं. पुढारी लोक सुद्धा येत नाही जेव्हा गरिबांना अडचण असते. निवडणुका असतात तेव्हा मात्र वाडी तांड्यांवर पाड्या झोपड्यांवर मत मागत फिरतात लोक. आपल्या सगळ्यांचं रक्त एकच ना असंच शिकवतात आपल्याला शाळेत. का करतो आपण डाकी? काही जण तर रक्ता मासाची नाती विसरून आपल्या बहिणीला माईला बायकोलाही डाकीन काढतात हो. गमवायचं ते सारं मी गमवलं. गाव घर शाळा सगळं काही सुटलं मला. आता एकच इच्छा माझ्या माईच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी. हे एकच मागणं. एकच प्रश्न विचारते तुम्हा सगळ्या साहेब लोकांना. तुम्ही कलेक्टर म्हणे, तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तुम्ही पत्रकार म्हणे टीव्हीचे. जर माझ्याजवळ पैसा नाही तर या स्वतंत्र देशात मला न्याय मिळणार नाही का? बोला गप्प का? काल दुपारी पुस्तक वाचायला घेतलं. ते रात्री खूप उशिरापर्यंत वाचत होते. अरे आई तर सारखी जेवायला हक्का मारत होती. कसे कसे 2 घास ढकलले त्याच्या खाली. पण अरे खूप अस्वस्थ उदास वाटत होतं मला. रात्री उशिरा अंथरुणावरती पडले पण डोळे मिटत नव्हते माझे. हिंमतच होत नव्हती म्हणा. कारण डोळे मिटले की त्या जंगलात किंवा डोंगर दऱ्यात धावणाऱ्या अडखळणाऱ्या ठेचे लागून पडणाऱ्या जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या मला वाचवा असं म्हणणाऱ्या त्या केली बाईची आठवण येत होती मला. कळलं तुला? गेले 8-10 दिवस मी माणसात का नाही ते अस्वस्थ संध्याकाळी मॅडम पुस्तकाने त्यांच्या त्या डाकिनीवरच्या स्पेशल रिपोर्टने माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. हो रे, खरंच नितीश आणि मी तर सतत याच पुस्तकाबद्दल बोलत होतो.
माझं म्हणाल तर जर्नलिझमला ऍडमिशन घेत असताना फक्त पेज 3चेच ग्लॅमर डोक्यात होते. रोज रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या सेलिब्रिटींच्या पार्ट्याच डोक्यात होते ते फक्त फॅशन शो, स्टारच्या मुलाखती, हिरो हिरोईनचे गॉसिप, पॉलिटिशियन्सचे स्कॅन्डल. अरे अरे या सगळ्या ग्लॅमरमुळे तर ऍडमिशन घेतलंय मी जर्नलिझम. अरे 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 मी तर मुलगी असून काय मी मस्त क्षेत्र निवडलंय. खरंच डेअरिंग बाजे हो देशपांडे पण हे ऐकण्यासाठी पत्रकारितेचे ना शहरी स्त्रीला नवऱ्यासाठी मी ऍडमिशन घेतलं बघा. आणि मी जर्नलिझमची डिग्री मिळाली एखाद्या न्यूजच्या सहज चान्स मिळेल. पण एक खरं सांगू का, ही ना तिने जर्नलिझमला ऍडमिशन घेतले म्हणून मीही घेतले. तेवढं तिच्यासोबत राहता येईल, एन्जॉय करता येईल म्हणून आलो इकडे. चायला नितीश माहित नव्हतं यार, सुपेरच तुम्ही निघाला. पण हे सगळं वाचल्यानंतर माझी मनास लाज वाटते. आपण जे जगतो, जो विचार करतो, प्रत्यक्षात त्यापेक्षा हे वेगळं जग आहे. जगण्याची ही वेगळी धडपड आहे. त्या त्यांच्या आपल्या व्यथा आहेत. अरे आपण फक्त मशगूल होत. फॅशन शो, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, इंटरनेट चॅटिंग, आयफोन. अरे आपण फक्त भांडतो ते शहरी स्त्रियांच्या हक्कांसाठी. मित्रमैत्रिणींनी लग्न करून एकत्र राहावं की लग्न न करता एकत्र राहावं, सेक्स शिवाय काय असावे. अरे पण ह्या पलीकडे जी स्त्री आहे ती फक्त मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्सच नाही, तर प्रश्न फक्त दुर्गा शक्ती नागपा किंवा सोनिया प्रियंकालाच नाहीये, तर अशा डोंगर दऱ्यात राहणाऱ्या अनेक स्त्रियांना आहेत, अनेक बेघर स्त्रियांना आहेत की ज्यांना आजही नावं दिल्या जातात, जसं भूतीन, जखीन, डाकीन. खरंच मी फार हदरून गेलोय रे. हे सगळं वाचून ऐकून ना आई शपथ खरंच वाटत नाहीये. ज्या मुंबईला आपण शांघाय करण्याचे प्लॅन करत आहोत त्या मुंबईपासून हकेच्या अंतरावर रायगड जिल्ह्यातील एका आदिवासी पाड्यावर एखाद्या स्त्रीला भूतीन ठरवून संपवलं जातं तिला. आणि विशेष म्हणजे याची साधी बातमी सुद्धा नसते, कुठल्याच पेपरला नसते. अरे किंवा नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वताच्या डोंगर दऱ्यात अरे एखाद्या स्त्रीला गावाबाहेर हकलल्या जातं. अरे तिची नग्न धिंड काढून तिला गावाबाहेर फेकलं जातं. पण त्या धुळे शहरातल्या कोणालाच माहित नसतं. मी ठरवलंय आपण सगळे मिळून ना केलं पाहिलं पाहिजे यार काय प्रकरण आहे काय नाही ते. एक मिनिट, मला एक सुचत आहे. आपण असं करायचं का, आपल्याला तो सहज रिपोर्टचा सब्जेक्ट बघ, त्याचा हा पेपरचा प्रोजेक्ट करायचा का आपण दाकिनीवर. गुड आयडिया. व्हॉट अ थ्रिलिंग ना. म्हणजे आपण आता विंड चॅन्टिंगला जाणार तर. मॅम, विंड चॅन्टिंग फॉरेन मध्ये, तिकडे युरोपात. अगं जग कुठलाही असो, आधुनिक किंवा मागा, स्त्री पण कुठलीही असो, गोरी मॅन किंवा काय, तिला कुठे जखीन म्हणतात, भूतीन, डायल. म्हणजे काय तर स्त्रियांच्या नशिबात हे आहे अत्याचार, शोषण हे असतं. मग काय करायचं आता, आपण कुठे जायचं? त्या ठाणे जिल्ह्यातल्या तलसारीला का त्या नांदेड जिल्ह्यातील किनवटला? कुठल्या आदिवासी भागात शोध घ्यायचा त्या डाकिनीचा? आपण असं करायचं का, विदर्भातील गडचिरोलीला जायचं का इकडे सातपुड्यातील पर्वतरांगात धुळे नंदुरबारला? काय वाटलं? अरे कुठेही चला रे, जागा बदलल्यानं आदिवासींचं नशीब बदलत नसतं. तर चला मग विंड चॅन्टिंगला. नाही, बी सिरियस. रानावनात, डोंगराच्या खाईत, भर बाजारात मुक्तपणे वावरणाऱ्या त्या आदिवासी स्त्रिया, या मोगीच्या लेकीला कोण डाकीन ठरवते ते पाहायला चला तर. कुठच्या रूढी, प्रथा, परंपरांच्या या पसाऱ्यात अरे या स्त्रीचं मानवी पण गळून जाते ते पाहायला, ते बघायला. मी डाकीन नाही. ह्या तिच्या आक्रोशाला आणखीन किती वेळींची गरज आहे? नाही, हे शोधायलाच पाहिजे, हे तिथे जायलाच पाहिजे. हो, आपण जाऊयात सगळे. चला.
दर्शन झाले या धरतीच्या लेकरांचे. कानावर पडतात ते सूर त्या सुरेल गाण्यांचे. हो, पण हे गाणं असं मध्ये दुसूर का होतंय? कोण ओरडते तिकडच्या कडेकुपारी? कुणाच्या रडण्याचा आवाज कुंतळतोय? निसर्ग आणि यांच्या मुलामध्ये कसलं भजन मला आलंय रे? कोण तडून खाते त्या स्त्रीचं अस्तित्व? या निसर्गाच्या कुशीत कुठल्या भूताचा भयकारी नाच धिंगणा घालतोय ते बघूया आपण. चला तर. चला इकडे चला. बघा डाकीन परत आली गावात. अरे होय र, माहित आहे का तुला? अरे पोलिसांना तिला जेलमध्ये टाकलं होतं. अरे हो, हीच ते डाकीन. 2 महिने होती त्याला, 2 महिने. एक मंत्र म्हटला, एवढ्या मोठ्या बाईची माँ अशी झाली, गुई 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 करत आली की लागल बाहेर निघून. बाहेर आल्यावर गोडी झाली, गोडी मग पळत सुटली ती गावाकडे. तेच म्हणतो म्या, एवढ्या अवघड जंगलात तिनं 10 मिनिटचं रूप घेतलं. शिरली की अलगद गावात. ग्रामपंचायत सभापतीच्या भावाला सांगून तिनं पंचायत बसायला लावली. अरे गप्प बसा कशी भक्ती डोळ्यावर तारून. अरे मंतर म्हणाल आणि तुमच्या लेकरांना कच्चा खाली कच्चा. ही डाकीन भूतीन परत आली आहे गावात. हिने माझ्या रत्त्याला खाल्लं, मान मोडली त्याची आणि त्याला घोडं बनवून फिरवलं. मी पाहिलं हिला मंत्र म्हणताना डाकिनीचा. पोलीस साहेब बनवून नको शिके. अगं आपण तर लहानपणच्या मैत्रिणी ना, आठव ना आपण खेळलेले ते सागर गोटे, पाण्यावरची ती शिवना पाणी आणि वारी काढण्याच्या प्रत्येक लग्नात गायलेली ती गाणी.
आठे ना अगं मला कुठलंही मंत्र येत नाही मी टाकीन नाही मग माझी रक्ताची मान मोडली कुणी तो तो तुझ्या शेतातून घरी रडत रडत आला म्हणाला चिठ्ठीबाई मावशीने मारला मला मान मोडली माझी आणि 4 दिवसानंतर तो गेला देव कसा मोठ्या मेहनतीने केलेलं शेत माझं हरभरा मी तरारून आला होता त्यावरच माझं पोट आहे आणि हा झिंगीचा पोरगा रक्या शिरला की माझ्या शेतात मी आरडले पण तो काय ऐकेना सतापी टाळ उपटू लागला आणि त्याच्या गुरांनी तर सारं पीक झोपिवलं फार वाट लागली माझ्या शेताची म्हणून मारली गालात आणि म्हटलं पुन्हा पाय ठेवशील तर माझ्या शेतात तगडा तोडीन मग मोडलीस की माझी रक्ताची मान मी खरं सांगते मला कुठलाही मंत्र येत नाही ग मी फक्त त्याच्या मुस्काटात मारली तो कसा मेला मला काय माहित तू थांब आता पंचायतीला तुझा फैसला करतील आज ही पंचायत कशासाठी बोलवण्यात आली आहे? कोणाच्या कच्च्या तंट्याचा निर्णय आहे आज? काय रे त्या डाकिनीचं काय आली आहे का नाही दिसती बाई? पंच महोदय ही सगळी घटना घडून 5 महिने झाले. माझी बहीण सिटी इंडिया वसावे हिला गावकऱ्यांनी डाकीण काढल्यानंतर गावकरी तिला दगडाने ठेचत असताना पोलीस पाटलाने दिलेल्या खबरीनुसार पोलीस तिथं आले व पोलिसांनी तिच्यावर खुनाचा म्हणजेच मनुष्यवधाचा 302 चा गुन्हा दाखल केला. तरी मी काय बोललो नाही. माझी बहीण 2 महिने विनाकारण जेलमध्ये राहिली तरी सुद्धा मी काय मध्ये पडलो नाही. पण रत्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये कुठेही त्याची मान मोडल्याचा उल्लेख नाही. तर रत्याच्या मौतीचे कारण हे हार्ट अटॅक असे नोंदवलेले आहे. त्यामुळे माझ्या बहिणीची कोर्टात निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि म्हणूनच मी तिची बाजू घेऊन आज पंचायतीमध्ये उभा आहे. तर माझी पंच महोदयांना अशी विनंती आहे की माझी बहीण व तिच्या लेकराबाळांना परत पुन्हा जातीत घेऊन त्यांना सन्मानाने वाढवा. सभापती साहेब ही तुमची आज्ञा आहे का विनंती? नाही पंच महोदय, अहो मी जरी जिल्हा परिषदेत सभापती असलो तरी इथं गावासमोर जात पंचायतीसमोर एक साधा गावकरीच आहे. शेवटी गावाचा व्यवहार काढा सगळा तुम्हाला चालवायचा. तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य असेल. सभापती साहेब, न्यायालयाने जरी तुमच्या बहिणीला निर्दोष ठरवलं असलं तरी भगत बाबांनी तिला डाकीण ठरवलंय आणि गावाने तिला डाकीण मानलंय. गावातील व्यवहार जातीचा व्यवहार जात पंचायतीच्या नियमाप्रमाणे चालतो. त्याच्यात तडजोडही होऊ शकते. सिद्धिबाईला पुन्हा एकदा गावासमोर दाखल नसल्याचे सिद्ध करावे लागेल. सांगा तुम्ही सांगाल ती परीक्षा द्यायला मी तयार आहे. पण माझ्या लेकराबाळांना जातीत घ्या, त्यांची लग्न होऊ द्या. मला नका म्हणू टाकी, नका ठरवू बुद्धी. तिला गावचा
त्या शिरप्या चांभाराच्या चांभार कुंड्यातलं पाणी प्यावं लागेल. जर ते पाणी पिल्यावरही तिचं पोट ढवळलं नाही आणि प्यायलेलं पाणी उलटलं नाही तरच ती स्थिती डाकीन नाही. चांभार कुंड्याचं पाणी त्या चांभार कुंड्यात 10 ढोरांची चाल सडत पडलेत. त्यात सुवरही तोंड घालणार नाही आणि त्यात मी तोंड घालू म्हणता. माय बाप दुसरं काही करायला सांगा, शेत खायला सांगा, पण त्या चांभार कुंड्यातलं पाणी नका पाजू. तुला हे दिव्य करावेच लागेल. जर तू निर्दोष ठरलीस तर जात पंचायत बसवण्याच्या खर्चाची रक्कम 10,000 रुपये व जात पंचायतीच्या दंडाची रक्कम 15,000 रुपये भरावी लागेल. माय बाप आपल्याला तर ठावाय ना गरीबा ही सगळी दशा इंदा वसायची माझ्या दादल्याची. तुझ्या पाठचा भाऊ आहे की पडवी साहेब, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती आहेत. ते भरतील की तुझ्या दंडाची रक्कम? काय पडवी साहेब? जा रे, जाऊन त्या चांभाराला सांग त्याच्या चांभार कुंड्यातलं पाणी घेऊन ये म्हणा. जी मालक.